गुड मॉर्निंग, शुभ संध्याकाळ. तर मी 5 किलो वाटाणा आणलेला आहे. आता वाटाणे पण महाग व्हायला लागलेत, तर आपल्याला फ्रोझन करायचं आणि मी पाणी उकळायला ठेवलं आहे. हे बघा, ह्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे. आपण 1 चमचा मीठ टाकतो आणि 1 चमचा साखर टाकायची आपल्याला. आपण 1 चमचा साखर टाकली, नाही अजून एक टाकूया. 2 चमचे साखर झाली ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपण विनेगर टाकू. विनेगरने काय होतं, खराब होत नाही वाटाणा. विनेगरला ना आता आपण 2 चमचे घेऊया. 2 चमचे घेतले विनेगर मी. हे बघा, 2 चमचे विनेगर घेतलेलं आहे. आता हे विनेगर ह्याच्यामध्ये टाकते. त्यानंतर आपण थोडासा कलर टाकूया, म्हणजे वाटाणे छान राहतात हिरवेगार. एक चमचा आपण कलर टाकला. तर आता हे उकळलेलं पाणी ना वाटाणा पूर्ण वरती येतो उकळल्यानंतर 15-20 मिनिटांनी. आणि हे तर बर्फ ठेवलाय मी खाली. ह्या बर्फामध्ये ते वरती आलेले वाटाणे ह्याच्यात थंड पाण्यात टाकायचे. एकदम छान राहतात ते वर्षभर, 6 महिने तर काही टेन्शन नाही. तर हे फ्रोझन वाटाणा तुम्हाला सकाळी आणि कॉटनच्या कपड्यावर सुकवायचा. एकदम पॅक पिशवीमध्ये सुक्का झाल्यावर भरून ठेवायचा. एकदम 6 महिन्यासाठी काही टेन्शन नाही. मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर हे बघा, हे वाटाणा आता मी टाकते पाण्यामध्ये. आता हा वाटाणा पूर्ण वरती येतोय. आता हा वाटाणा पूर्ण वरती येणार. थोड्या वेळात 10 मिनटात सगळं वरती आला की आपण थंड पाण्यात टाकून चाळणीमध्ये गाळून कॉटनच्या कपड्यावर सुकवायचा आणि पॅक बंद पिशवीमध्ये फ्रीझरमध्ये ठेवायचा. थँक्यू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रमैत्रिणींनो.